नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण विद्यार्थी मित्रांसाठी यूट्यूब चॅनलवर मोफतपणे या ठिकाणी शिकवत आहे. लक्षात घ्या, हे पुस्तक शिकवण्यामागचं कारण असं आहे की येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राशी संबंधित जे प्रश्न विचारले जातात ते याच पुस्तकामधनं विचारले जातात आणि हे पुस्तक आता या ठिकाणी बालभारतीनं बंद केलेलं आहे. आता एन्शियंट इंडियाचं 11वीचं पुस्तक उपलब्ध आहे, मात्र प्रश्न इथून या ठिकाणी येतात आणि म्हणून मग हे पुस्तक या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणं आणि या पुस्तकात जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं या उद्देशातून ही लेक्चर सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. या लेक्चर सिरीजचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि हे आपलं लेक्चर जे आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचीच आहे, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणारा प्रत्येक विद्यार्थ्यानं इयत्ता 11वीची ही जी लेक्चर सिरीज आहे ही जरूर या ठिकाणी जॉईन करणं गरजेचं आहे. हे लेक्चर मोफत आहे, हे सर्वांनी या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या पुस्तकातलं दुसरं प्रकरण जे आहे ज्याचं नाव आहे 19व्या शतकातील प्रबोधन, तर त्या टॉपिक अंतर्गत आपण समाजसुधारक हा घटक अभ्यासत आहोत आणि आजच्या या दिवशी समाजसुधारकांमध्ये आपण पाहत आहोत ते म्हणजे भाऊ महाजन यांच्याबद्दलची माहिती. आता लक्षात घ्या, भाऊ महाजन यांच्याबद्दल या पुस्तकामध्ये 4-5च ओळी या ठिकाणी आहे. मात्र याचबरोबर या 4-5 जी ओळी दिलेली आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणारच आहोत, परंतु काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी माझ्या अभ्यासातून आलेली आहे ती पण मी तुम्हाला इथं देणार आहे. आणि त्यामुळं ही लेक्चर सिरीज अभ्यासत असताना आपण वही पेन घेऊन या ठिकाणी बसा आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी माझ्या लेक्चरमधनं तुम्हाला देईल तर ती तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करा. आता बघा, सुरू करूया या प्रकारचं महत्त्वाचं सेशन. आता बघा, इथं पाहायला भेटतं कोणताही समाजसुधारक अभ्यासत असताना त्या समाजसुधारकाचा जन्म कोणत्या गावात झाला हे आपल्याला माहिती पाहिजे. त्या समाजसुधारकानं त्याच्या जीवित काळामध्ये कोणत्या संस्था स्थापन केल्या, तो कोणत्या संस्थांशी संबंधित होता आणि त्याचबरोबर त्यानं कोणती वर्तमानपत्र अथवा ग्रंथ लिहिले हे माहिती पाहिजे. आणि त्या समाजसुधारकाचं निधन कोणत्या वर्षी झालं या 3 बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की आपण पाहू शकतो इथं म्हटलेलं आहे भाऊ महाजन यांचा जीवित कार्यकाळ हा 1815 ते 1890 पर्यंतचा आहे. मग इथं आपलं लक्षात काय ठेवायचं आहे, 1890 हे वर्ष. तर 1890ला भाऊ महाजन यांचं निधन झालेलं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. इथं म्हणणं समाज सुधारणेसाठी सडेतोड आणि समतोलपणा साधणारे भाऊ महाजन हे सुधारकांच्या मालिकेतील एक होते. आता बघा, यामध्ये या सेंटेन्समध्ये 2 शब्दांवर मी या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहे, सडेतोड आणि दुसरा आहे समतोलपणा. आता सडेतोडचा अर्थ काय आहे तो नीट समजून घ्या. आता बघा, हा कालखंड जो होता हा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या आगमनाचा कालखंड होता. ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आले होते, महाराष्ट्रातही होते आणि त्यांनी हिंदू धर्मातील दोष समाजापुढे मांडले. जसं की हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता आहे, हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान या ठिकाणी आहे, हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था या ठिकाणी आहे. तर या प्रकारचे सगळ्या प्रकारचे दोष ख्रिश्चन मिशनरांनी हिंदू समाजापर्यंत मांडले आणि त्यामुळं हिंदू समाजामध्ये एक बदलाचं वातावरण निर्माण झालं. तर समाजातील जे दोष आहेत ते स्पष्टपणे समाजापर्यंत मांडण्याचं काम यालाच म्हटलं जातं सडेतोड वृत्ती. तर ती या ठिकाणी भाऊ महाजनकडे या ठिकाणी होती. आणि इथं दुसरा अंडरलाईन केलेला शब्द आहे तो म्हणजे समतोलपणा. आता पहा काय व्हायचं, हे ख्रिश्चन मिशनरी भारतीय समाजाला त्या समाजाचे दोष सांगत होते आणि आमचा धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म किती श्रेष्ठ आहे हे समजावून सांगून या लोकांची धर्मांतर देखील या ठिकाणी करत होते. तर भाऊ महाजन यांनी या धर्मांतराच्या विरोधात देखील आवाज उठवल्याचं एकंदरीत दिसून येतं. हे जे भाऊ महाजन होते ते भूमिका या ठिकाणी म्हणतात की जसे हिंदू समाजामध्ये दोष आहेत तसे ख्रिश्चन समाजामध्ये पण आहे, इस्लाममध्ये पण आहे, अन्य सर्व धर्मामध्ये पण दोष या ठिकाणी आहे. आणि मग जर हे दोष असतील तर हे दोष दूर करण्याची जबाबदारी त्या त्या धर्मातील लोकांमध्ये आहे. मात्र आपल्या समाजात दोष आहे म्हणून कोणी धर्मांतर करत असेल तर ते चुकीचं आहे, या प्रकारची भूमिका भाऊ महाजन यांच्या ठिकाणी राहिली होती, हे लक्षात घ्या. आता बघा, एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे स्पष्टीकरणाच्या संदर्भात मी या ठिकाणी सांगेल की परमहंस मंडळी नावाची एक संघटना होती 1849ला दादोबा पांडुरंगांच्या मदतीनं ती या ठिकाणी स्थापन झाली.
भाऊ महाजन देखील या परमहंस सभेच्या बैठकीला उपस्थित भाऊ महाजन देखील या परमहंस सभेचे या ठिकाणी कार्यकर्ते किंवा सदस्य या ठिकाणी होते. मात्र दादोबा पांडुरंगांप्रमाणे भाऊ महाजन बैठकीला कधीच उपस्थित राहिले नाही. हा पण लक्षात घ्या. का बरं उपस्थित राहिले नाही? कारण जाती बहिष्कृत आपल्याला करतील अशी भीती या दोघांना या ठिकाणी होती आणि इथं सुधारण्यासाठी काम या ठिकाणी केलं जात होतं. आता पहा, मात्र या संघटनेच्या बैठकीला उपस्थित असणारे बाबा पद्मजी इथे या ठिकाणी काम करत होते परमहंस सभेचं. आणि लक्षात घ्या, हे बाबा पद्मजी यांच्या ज्या काही भूमिका होत्या त्या साऱ्याच्या साऱ्या भूमिकेला भाऊ महाजननं या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे. परमहंस मंडळीच्या प्रत्येक सदस्याला यांनी या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे आणि परमहंस मंडळीचं जे पण कार्य आहे त्या कार्याला यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. मात्र बाबा पद्मजी जेव्हा या परमहंस सभेतनं बाहेर पडतात आणि ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतात, तेव्हा लक्षात घ्या, हेच भाऊ महाजन हे बाबा पद्मजींवर सडेतोड टीका या ठिकाणी करताना दिसून येतात. कारण यांची भूमिका या ठिकाणी होती की हिंदू धर्मातील दोष दूर करणं ही आपली जबाबदारी आहे, मात्र धर्मांतर करणं हा त्यावर उपाय नाही. ही भूमिका या ठिकाणी भाऊ महाजन यांची या ठिकाणी राहिल्याचं दिसतं. म्हणजे एका बाजूला परमहंस सभेचं कौतुक आहे, मात्र बाबा पद्मजी जेव्हा धर्मांतर करतात तेव्हा त्यांनी विरोध केला आहे त्यांच्या धर्मांतराला. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय, समतोल साधण्याचं कार्य हे तर भाऊ महाजन यांनी केल्याचं दिसतं. भाऊ महाजनच्या संदर्भात अजून एक दुसरा मुद्दा मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगेल की समतोलपणा हा कशा पद्धतीने साधला, त्या संदर्भात अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. आपल्याला माहिती आहे की या काळामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी यांसारखे सुधारक देखील या ठिकाणी होते. हे विष्णुबुवा ब्रह्मचारी, ज्यांचं पूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले आहे आणि यांनी समाज सुधारकांवर आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांवर कठोर टीका या ठिकाणी केलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, समाज सुधारक म्हणजे ज्या ठिकाणी परमहंस मंडळीच्या कार्यकर्त्यांवर आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांवर टीका केली आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. आता हे सगळं पाहत असताना भाऊ महाजन जे होते, हे भाऊ महाजननी प्रभाकर वृत्तपत्र सुरू केलं, त्याचबरोबर धूमकेतू वृत्तपत्र सुरू केलं. खास करून धूमकेतू वृत्तपत्रांमधनं त्यांनी दोन्ही बाजू या ठिकाणी मांडल्याचं दिसतं. म्हणजे धूमकेतू या वृत्तपत्रामधनं त्यांनी या ठिकाणी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या विरोधात लिखाण केलं की विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं जो अँगल आहे समाज सुधारणेचा तो किती चुकीचा आहे आणि ते कशा पद्धतीनं ख्रिश्चन मिशनऱ्यांना सुधारकांना टार्गेट करतात, याबद्दल धूमकेतूमधनं त्यांनी म्हणजे भाऊ महाजननी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावर टीका केली. परंतु त्याच वेळेस विष्णुबुवा ब्रह्मचार्यांचं जे म्हणणं आहे ते सांगण्यासाठी धूमकेतूमधनं त्यांना या ठिकाणी जागा दिलेली आहे, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणू शकतो, एक आहे पुरोगामी आणि दुसरं आहे प्रतिगामी. तर पुरोगाम्यांसाठी पण काम केलं आणि प्रतिगाम्यांची बाजू काय आहे ते ऐकण्याचं पण काम या ठिकाणी केलेलं आहे असं दिसतं. तर धूमकेतूमध्ये पुरोगाम्यांची भूमिका भाऊ महाजन मांडतात, मात्र जे प्रतिगामी या काळामध्ये होते, जे सुधारणाला विरोध करणारे होते, ख्रिश्चन मिशनऱ्यांना विरोध करणारे होते, त्यांची पण भूमिका काय आहे हे मांडण्याचं, हे ऐकण्याचं धाडस हे भाऊ महाजनकडे होतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पाहूया काय माहिती दिलेली आहे हे लक्षात घेऊ आपण. भाऊ महाजन हे सडेतोड आणि समतोलपणा साधणारे या ठिकाणी राहिलेले आहेत. तर त्यांचं पूर्ण नाव भाऊ महाजन कुंटे आहे. आता बघा, हे कुंटे हे त्यांचं आडनाव आहे हे लक्षात असू द्या. कारण बघा, कधी कधी काय होतं बघा की तुम्हाला प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी ती कोण व्यक्ती आहे ज्यांचं आडनाव कुंटे आहे, असे प्रश्न विचारले जातात. जसं की भाऊ महाजन यांचं आडनाव हे कुंटे आहे. आता असेच अजून एक सुधारक आहे आर.जी. भंडारकर. आर.जी. भंडारकरांचं आडनाव काय होतं, पटकी होतं, लक्षात घ्या. आर.जी. भंडारकरांचं आडनाव हे पटकी होतं मूळ, हे लक्षात घ्या. या प्रकारे प्रश्न असे विचारले जातात. तर कोणते आडनाव भाऊ महाजन यांचं आहे. पुढे म्हणलं त्यांचा जन्म हा कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे झालेला आहे. कधी 1815ला झालेला आहे. तर बघा, PYQ जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला असे प्रश्न पाहायला भेटतील. एका बाजूला समाज सुधारक आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा जन्म कुठे झाला, जसं की न्यायमूर्ती रानडे नाशिकमधल्या निफाडमध्ये, बाळशास्त्री जांभेकर रत्नागिरीमधल्या पोंगुर्लेमध्ये, जगन्नाथ शंकर शेठ ठाण्यामधल्या मुरबाडमध्ये, तसंच कुलाबामध्ये पेण इथं या ठिकाणी भाऊ महाजन यांचा जन्म झाल्याचं एकंदरीत दिसतं. इथं म्हटलेलं आहे की बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते आणि दर्पण आणि दिग्दर्शन या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिखाण केल्याचं दिसतं. आता पहा, बाळशास्त्री जांभेकर आपल्या सर्वांना माहिती आहे मराठी पत्रकारितेचे जनक मानले जातात. त्यांनी त्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 6 जानेवारी सन 1832ला दर्पणचा अंक त्यांनी सुरू केला
आणि त्या दर्पण हे मराठीतलं वृत्तपत्र या ठिकाणी राहिलं. मात्र मराठीतलं जे वृत्तपत्र आहे दर्पण, त्यामध्ये काय नेमकी माहिती आम्ही देत आहोत याची बातमी ही इंग्रजांना पण कळावी म्हणून बाळशास्त्री जांभेकर इंग्रजीमध्ये देखील दर्पणमध्ये लिखाण करत होते असं दिसतं. आता लक्षात घ्या, बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणमध्ये जे इंग्रजीतलं लिखाण केलं आहे ते मराठीत ट्रान्सलेशन करण्याची जबाबदारी भाऊ महाजन यांच्याकडे राहिलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा, पुस्तकात जी माहिती आहे ती तर मी तुम्हाला सांगतोच, परंतु जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला समाज सुधारकांची बॅच जॉईन करायची किंवा येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल आणि इतिहास हा विषय त्यांना कठीण जात असेल तर लक्षात घ्या मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन या ठिकाणी डाउनलोड करा किंवा इथं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देखील देत आहोत. तर ती लिंक तुम्ही या ठिकाणी त्या लिंकवरनं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्हाला हवी असणारी बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. इतिहास या विषयासाठी एक परिपूर्ण आपलं ॲप्लिकेशन आहे, ते म्हणजे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण. हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर हवी ती बॅच जॉईन केली ना तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, इतिहास या विषयाचा जो फोबिया आहे तुमच्या मनामध्ये तो दूर होईल आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इतिहास मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या नोट्स पण उपलब्ध आहे. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही एकदा तरी या प्ले स्टोअरला या ॲप्लिकेशनला या ठिकाणी भेट द्या आणि तिथं जे फ्री लेक्चर्स आहेत ते एकदा पाहून घ्या, नंतर बॅच जॉईन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. आता बघा, इथं म्हणलेलं आहे पुढे त्यांनी या ठिकाणी प्रभाकर हे वृत्तपत्र हे साप्ताहिक सुरू केलं. आता प्रभाकर हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आलं तर लक्षात घ्या, प्रभाकरचं खूप महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आहे समाज सुधारणेमध्ये. आता काय योगदान आहे ते इथं आपण पाहूया. बघा, इथं थोडंसं तुम्हाला मी या स्लाइडमध्ये या ठिकाणी घेऊन जातो. आता बघा, प्रभाकर हे वृत्तपत्र जर आपण इथे या ठिकाणी पाहिलं, प्रभाकर वृत्तपत्र जर पाहिलं, हे प्रभाकर वृत्तपत्र आहे सन 1841ला. 1841ला हे प्रभाकर वृत्तपत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता या वृत्तपत्रामध्ये शतपत्र लिहिलेली आहेत. शतपत्र लिहिलेली आहेत. कोणी शतपत्र लिहिले तर लोकहितवादी जे आहे, लोकहितवादी, तर या लोकहितवादी यांनी या ठिकाणी शतपत्र इथं लिहिलेली आहेत. आता ही शतपत्र काय आहेत तर 100 पर्यंतची पत्र इथं दिलेली आहेत आणि या पत्रांच्या माध्यमातून लोकहितवाद्यांनी स्वजातीय लोकांचे दोष, समाजातील दोष या ठिकाणी मांडलेले आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि समाजाने आता कशा पद्धतीने प्रगतशील विचार पुढे ठेवले पाहिजे या प्रकारचे विचार हे शतपत्रामधनं लोकहितवादी मांडतात. तर लक्षात घ्या, प्रश्न असे विचारले जातात, हे शतपत्र जे आहे हे शतपत्र कोणत्या वर्तमानपत्रातून लिखाण केले जायचे तर प्रभाकर या वृत्तपत्रातून. याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. लक्षात घ्या, जसं शतपत्र इथे या ठिकाणी लिहिली गेली लोकहितवाद्यांनी, तशाच प्रकारे स्वकीयांचे दोष या नावानं लक्षात घ्या, भाऊ दाजी लाड लिखाण करतात प्रभाकरमधनं. म्हणजे हे 2-3 महत्त्वाचे किती इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते लक्षात घ्या. प्रभाकर सुरू केलं कोणी तर भाऊ महाजन यांनी. प्रभाकरमधनं शतपत्र लिहिले कोणी लोकहितवाद्यांनी आणि त्याचबरोबर स्वकीयांचे दोष लिहिले कोणी तर या ठिकाणी भाऊदाजी लाड यांनी. ठीक आहे, या प्रकारचे हे मुद्दे आपल्याला इथे या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. याचबरोबर लक्षात घ्या, प्रभाकरच्या नंतर सन 1853च्या दरम्यान धूमकेतू हे वृत्तपत्र या ठिकाणी सुरू करण्यात आलं. 1853ला धूमकेतू हे वृत्तपत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे, सुरू केलेलं आहे असं दिसतं. मागेच मी म्हटलो की धूमकेतू वृत्तपत्रामध्ये काय होतं नेमकं तर या वृत्तपत्राचं एक वैशिष्ट्य असं होतं की परमहंस मंडळीवर जे लोक टीका करतायत तर त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी धूमकेतू वृत्तपत्र या ठिकाणी होतं. जसं की कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला विचारलहरी जी आहे हे विचारलहरी या ठिकाणी आणली. निबंधमाला त्यांच्या मुलाची होती. कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा मुलगा होता विष्णूशास्त्री चिपळूणकर. त्यांनी निबंधमाला 1875ला सुरू केलेली. पण त्यांच्या आधी कृष्णशास्त्री चिपळूणकर हे या ठिकाणी विचारलहरी या ठिकाणी निर्माण करतात आणि हे विचारलहरीमधनं सुधारकांवर खास करून परमहंस मंडळीवर या ठिकाणी टीका करताना दिसून येतात. तर लक्षात घ्या, त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्याचं कार्य धूमकेतूमधनं झालं. विष्णुबुवा ब्रह्मचारी सुधारक आणि ख्रिश्चन मिस्टरांना विरोध करतात तर धूमकेतूमधनं विष्णुबुवा ब्रह्मचार्यांच्या या भूमिकेला विरोध करण्याचं कार्य धूमकेतूमधनं करण्यात आलं. मात्र मी मागे सांगितल्याप्रमाणे हे जे होते हे संतुलित समतोलपणा साधणारे या ठिकाणी सुधारक राहिलेले आहेत. तर लक्षात घ्या, आपल्या मताच्या विरोधामध्ये असणारे
विष्णू व ब्रह्मचारी यांना यांची बाजू मांडण्याची जबाबदारी किंवा बाजू मांडण्याची संधी धूमकेतूमधनं या भाऊ महाजन यांनी उपलब्ध करून दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर खूप महत्त्वाचा मुद्दा हा पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर 1853ला धूमकेतू सुरू केलं आणि ज्ञानदर्शन लक्षात घ्या. 1854 साली ज्ञानदर्शन हे एक वृत्तपत्र त्यांनी सुरू केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर मुद्दा नीट समजून घ्या. भाऊ महाजन यांची कोणती वर्तमानपत्र आहे? तर प्रभाकर आहे 1841ला, धूमकेतू आहे 1853ला आणि ज्ञानदर्शन आहे 1854ला. आता बघा, तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की वर्तमानपत्रांची क्रोनॉलॉजी लावा. दर्पण, प्रभाकर, त्यानंतर ज्ञानदर्शन आणि धूमकेतू. तर लक्षात घ्या, पहिलं आधी दर्पण आहे, 1841ला प्रभाकर आहे, 1853ला धूमकेतू आहे आणि 1854ला या प्रकारे ज्ञानदर्शन आहे. तर अशा प्रकारचे 4 महत्त्वाचे वर्तमानपत्रांची क्रोनॉलॉजी लावा. असे प्रश्न कंबाईनला राज्यसेवेला विचारले गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला हे सगळं या ठिकाणी पाहायचं आहे व्यवस्थितरित्या. पुढे पाहिलं तर मराठी वृत्त क्षेत्रात त्यांचं नाव प्रभाकर या मालिकेमुळे अखंडितपणे चालू राहिलं आणि 1890ला त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे माहिती देऊन इथे या ठिकाणी यांचं बद्दलची माहिती संपवलेली आहे. म्हणजे 4-5च ओळी तुम्हाला इथं या ठिकाणी दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आता बघा, मी जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली शतपत्रांच्या संदर्भात आणि सोके यांच्या दोष संदर्भात, याच बरोबर लक्षात घ्या अजून काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे का? तर लक्षात घ्या, हो आहे. मग ती काय आहे? तर लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन, ती म्हणजे परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या. परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या या प्रकारची कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या. आता बघा, इथं आपल्याला पाहायला भेटतं की या संपूर्ण काळामध्ये या प्रकारचं एक कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न हे या ठिकाणी भाऊ महाजन या ठिकाणी करताना दिसतात. मात्र दुर्दैव असं झालं, भाऊ महाजन यांनी ही जी कादंबरी आहे पूर्ण केली नाही, अर्धवट सोडलेली, आणि म्हणून मग या कादंबरीला दर्जा दिला गेला नाही. मात्र हे लिखाण केलेलं आहे परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या. कोणी? तर भाऊ महाजन यांनी. लक्षात घ्या, पुढे आपण पाहतो 1857ला बाबा पद्मजी यमुना पर्यटन लिहितात आणि यमुना पर्यटनला म्हटलं जातं मराठीतील पहिली कादंबरी. ठीक आहे. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा, मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन आहे. ठीक आहे. इथं मी तुम्हाला माहिती सांगितली, मराठीतील पहिली कादंबरी आहे यमुना पर्यटन, जी बाबा पद्मजी यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं मुद्दा असा आहे की मराठीतील पहिली लघु कादंबरी कुठली, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. लघु कादंबरी कोणती? तर लक्षात घ्या, शिरस्तेदार आहे. शिरस्तेदार या नावाची कादंबरी आहे, जिला लघु कादंबरी म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. मग हे शिरस्तेदार कधीचं आहे? तर 1872चं आहे. ठीक आहे. 1872चं शिरस्तेदार आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे शिरस्तेदार लिहिलं कोणी? तर व्ही.के. ओक यांनी लिहिलं. ठीक आहे. इथं नाव लिहितो मी, व्ही.के. ओक यांनी या ठिकाणी शिरस्तेदार या ठिकाणी लिहिलं 1872ला. तर या प्रकारची ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आता पहा मित्रांनो, एक महत्त्वाची अनाउन्समेंट तुम्हाला या ठिकाणी करतोय. आता बघा, सध्या आता राज्यसेवेची परीक्षा अनाऊन्स झालेली आहे 28 एप्रिलपासून. आता जून महिन्यामध्ये कंबाईनची परीक्षा आहे. तर कंबाईनच्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बॅच हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर आपण सुरू करत आहोत. आणि ही जी बॅच आहे ही थोडी वेगळ्या पद्धतीची बॅच आहे. ही बॅच 2024च्या पूर्व परीक्षेसाठीच फोकस करणारी बॅच आहे. आणि लक्षात घ्या, या बॅचमध्ये तुम्हाला हे लाईव्ह लेक्चर असेल, ही लाईव्ह बॅच असेल, लाईव्ह बॅच ऑन डिजिटल बोर्ड विदाउट पीपीटी. म्हणजे आतापर्यंत आपण जे शिकवत होतो ते पीपीटीच्या माध्यमातून शिकवत होतो. पीपीटी लावायच्या आणि त्या पीपीटीच्या माध्यमातून शिकवलं जायच्या. आता मात्र बिना पीपीटीच्या तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाईल. जसं की उदाहरणार्थ या पद्धतीनं मी जसं तुम्हाला या ठिकाणी शिकवतोय, किंवा पूर्वी अनअकॅडमीवर किंवा सुरुवातीला आपण क्लासरूममध्ये व्हाईट बोर्ड, जेव्हा डिजिटल नव्हतं व्हाईट बोर्डमध्ये जसं शिकवत होतं, तशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी बिना पीपीटीचं तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. आणि ते सिरियस विद्यार्थी जे असतील तेच विद्यार्थी इथे या ठिकाणी या बॅचला जॉईन करतील. कारण इथं रिझल्ट काढायचा आहे, रिझल्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय काम आहे, डेली लाईव्ह यायचं आहे. मी जसं सकाळी 10:30 वाजता लेक्चर सुरू होणार आहे. ही बॅच कधीपासून चालू होती आपली? 5 मार्चपासून चालू होती आहे. 5 मार्चपासून ही बॅच चालू होणार आहे.
तर लक्षात घ्या 5 मार्चला सकाळी 10:30 वाजता लाईव्ह येणार आहे मी. तर लाईव्ह तुम्हाला पण यायचं आहे. ज्यांना लाईव्ह येणं शक्य नाही ते रेकॉर्डेड स्वरूपातील हे लेक्चर्स या ठिकाणी पाहू शकतात. आणि एकही PPT न लावता पूर्वी ज्या पद्धतीनं अनअकॅडमीवर आपण या ठिकाणी बिना PPTचं शिकवत होतो किंवा आधीच्या क्लासरूममध्ये जे ऑफलाईनला कसल्या प्रकारची डिजिटल बोर्ड PPT न लावता आपण बोर्डवर या ठिकाणी शिकवत होतो, तशाच प्रकारचं टीचिंग इथे या ठिकाणी केलं जाणार आहे या संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या बॅचसाठी. तर 40 ते 50 टॉपिक आहे. त्या टॉपिकची तुम्हाला इथे या ठिकाणी इन्फॉर्मेशन या ॲप्लिकेशनला या बॅचला व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते टॉपिक कोणते घेणार आहे त्याची माहिती मिळेल. तर 5 मार्चपासून ही बॅच सुरू होते. जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे 2024च्या पूर्व परीक्षेला सामोरं जाणार आहे त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. अफलातून बॅच असणार आहे. बिना PPTची पहिलीच बॅच आपली इथे या ठिकाणी सुरू करत आहोत. त्यामध्ये डिजिटल बोर्डवर तुम्ही आणि मी असेल, फक्त PPT नसतील. ठीक आहे. तर या प्रकारे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो. तर हे लेक्चर्स तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल कमेंट्स करा, लाईक करा, आपल्या मित्रांना हे लेक्चर्स आणि याची लिंक या ठिकाणी शेअर करा. थांबूया आपण इथं. धन्यवाद. थँक्यू.